श्रंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले माधुरी मधुरता. भागवतामध्ये, महाभारतामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये माधुर्य आहे. शब्द माधुर्ययुक्त आहेत, पण त्यालाही मधुरता आलेली आहे विषयांमुळे, आत्मसुखामुळे, दैवी शक्तीमुळे. गुळाला गोडवा आला, गुळ मुळात गोड, त्याला पुन्हा गोडवा. माधुर्याला पुन्हा मधुर्यता मिळाली, अशी शब्दसंपदा आहे. असं महासुख देणारी शब्दसंपदा आहे. माधुरी मधुरता, खऱ्या गोडीतील गोडवा, श्रंगार. आता पहा, गुळ खाल्ल्यानंतर एक गोडवा आहे आणि उसाच्या रसामध्ये गोडवा आहे. नॅचरल गोडवा कोणता वाटतो? उसाच्या रसामधला. साखरेमध्ये गोडवा आहे आणि खिसमिसमध्ये गोडवा आहे. गोडव्यामध्ये एक गोडवा आलाय, सुंदर गोडवा. खऱ्या गोडीतील गोडवा, श्रंगारातील सुरेखपण, श्रंगारी सुरेखता. श्रंगार रस आहे पण त्यालाही सुरेखता, म्हणजे श्रंगार केलाय बाईंनी पण सुरेखताच नाही, आर्टिस्टिक व्ह्यूज नाहीये. म्हणून आजकाल ब्युटी पार्लर निघालेत. श्रंगार घरी करता येतो, मग ब्युटी पार्लरला का? तिथं आर्टिस्टिक असतं. हेअरस्टाईल कशी असावी, तोंड कसं असावं, फेशियल काही डिफेक्ट्स असले तर ते कसे जावेत. श्रंगारालाही सुरेखता आलेली. श्रंगार भाव आहे, श्रंगार शब्द आहेत, श्रंगार रचना आहे, पण त्यालाही सुरेखता, सुबकता, सुडोलता आलेली. श्रंगारामध्ये सुरेखपणा योग्य प्रचारात आलेले स्पष्ट दिसू लागले. माधुरी मधुरता, श्रंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. सहज शब्द संपदा व्यासांनी निर्माण केलेली, की ज्याच्यामध्ये श्रंगाराला सुरेखता आलेली आणि माधुर्याला देखील मधुरता आलेली, अशी शब्द संपदा त्या वाणीतून, प्रज्ञेतून प्रसवलेली. एथ कळा विदपण कळा, पुण्यासी प्रताप अगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. या कथेपासून कलांना कौशल्य प्राप्त झाले. 64 कला, त्या 64 कला तर आल्याच आल्या, पण त्यांना देखील कौशल्य प्राप्त झालं. एक्झिक्यूट कसं करावं, कार्यान्वित कसं करावं, हा सगळा भाव आलाय. कलांना कौशल्य प्राप्त झाले. पुण्याला विशेष तेज चढले. पुण्याला, पुण्य हे धारदार पुण्य झालं, साधं पुण्य नाही. त्याला ब्रह्मतेज अटॅच झालं त्या पुण्याला. व म्हणूनच भारताचे पारायण करून तशा आचरणाने, महाभारताचं पारायण जर केलं तशा आचरणाने, आचरण जर केलं, जन्मे जय राजाचे रक्तमन बुद्धीतील दोष सहज नाहीसे झाले. जन्मेजय राजा ऐकत होता कथा आणि पूर्ण पुण्याला धार चढली, तेज, ब्रह्मतेज प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, जन्मेजय राजाचे पूर्ण दोष हरले, पाप सगळे नाहीसे झाले. सांगणाराही तेवढा प्रभावी पाहिजे, ऐकणाराही तसा श्रोता पाहिजे. श्रोता सांगितलं मी, श्रवण शब्दामध्ये सगळं आलंय. कॅसेट पुन्हा पाहून घ्या. आणि न पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळिक, गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ. आणि क्षणभर सूक्ष्म विचार करून पाहिले असता असे दिसते की रसरंगामध्ये सुरंगतेची विशेषता आली आहे. आनंदात महानंदाची गोडी वाढली आणि गुणांना सद्गुणाचे तेज चढले.
गुणांना सद्गुणाचं तेज चढलंय आणि आनंद असेल तर महानंद प्राप्त झाला. लक्षात घ्या. म्हणजे अशी कथा आहे. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची अगळिक. रंग आहे पण त्याला सुरंगता. लाल रंग जरी फासला तरी लाल रंगामध्ये एक गुलाबी छटा जर वापरली तर सुरंगता. काही डोळ्याला आल्हाददायक रंग वाटतात आणि काही बेडब वाटतात. आल्हाददायक, ऐकायला, दिसायला, अनुभवाला, तिन्हीला शब्द संपदा ही आल्हाददायक आहे. असे रंग आहे तिच्यामध्ये, अशा रंगछटा आहेत. माऊलींनीच वर्णन करावी ही शब्द संपदा. गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ. मुळात सद्गुणी कथा आहे, नाही मुळात गुणी कथा आहे, पण त्याला शब्दांमुळे सद्गुण वाढले, गुणाचे सद्गुण झाले, दुनावले, सद्गुणांचे तेज चढले. भाणू तेजे धवळले जसे त्रैलोक्य दिसे उजळिले. तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. भाणू तेजे उजळले. भाणू सूर्य. सूर्याच्या उजेडाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जसे उज्ज्वल दिसते. काय भाणू शब्द वापरलाय. भाणू तेजे म्हणजे सूर्याचा प्रकाश. भाणू तेजे धवळले. सूर्याच्या उजेडाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जसे उज्ज्वल दिसते तसे श्री व्यासांच्या प्रज्ञाबुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. हे विश्व आहे महाभारत म्हणजे. शब्द ब्रह्माचं विश्व आहे. विज्ञान ब्रह्म शब्द ब्रह्मातून प्रगटलेलं आहे एक स्वतंत्र विश्व आहे ही शब्द संपदा. तर ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने त्रैलोक्य उजळते त्याप्रमाणे व्यासांच्या प्रज्ञेतून प्रसवलेल्या शब्दातून शब्द ब्रह्माचं विश्व निर्माण झालंय. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्यावरी विस्तारले. तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. किंवा सकस सुपीक तयार जमिनीत बी पेरले असता ते जसे आपल्या निसर्गाप्रमाणे विस्तार पावते तसे या भारतात सर्व प्रकारच्या अर्थाचे बी वैज्ञानिक रीतीसह चार बुद्धी चार पुरुषार्थ उगवून उमललेले आहे. का सुक्षेत्री बीज घातले. शब्द पहा. सुक्षेत्री बीज घातले. कुठेही बी पेरता येत नाही. कुठल्याही साधकाला ही दैवी शक्ती मिळत नाही. खडकावर बी पेरलं तर उपयोग होणार नाही. जमीन काय करावी लागते. नांगरावी लागते, वखरावी लागते, पाळ्या घालाव्या लागतात, सगळं करावं लागतं आणि मग बी पेरावं लागतं. की उगवणं वापसा व्हावा लागतो आणि मग पेरावं. जमीन देखील मागते बी आता टाका वापसा म्हणतात त्याला. तृष्णा लागते त्याला. त्यावेळेस बी पेरायचं असतं. आध्यात्मिक बीजारोपण. महाभारतामधील ही भगवद्गीता महाभारत असो की भागवत असो सुक्षेत्री पेरायची असते. पात्र जमीन पाहिजे, पात्र साधक पाहिजे, त्या ठिकाणी बीजारोपण होत असतं. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परिविस्तारले. ऑटोमॅटिक आत्मविकास आणि विस्तार होतो. जमीन इतकी सुपात्र पाहिजे तर बीजाचा विस्तार होतो. नाही तर काय होतं, खाली खडक लागलं तर काय होईल. बी किती चांगला असू द्या, प्ल्युमिल आणि रेडिकल इथं आहेत कळंबरकर. प्ल्युमिल आणि रेडिकल समजतो तुम्हाला. म्हणजे बीजांकुर जे वर येत असतं बीजामधून आणि खाली
मूळ जात असतं. मुळाला समजा दगड लागला काय होईल हो? त्याची मुंडी वरची पडेल, टिकणार नाही. आणि सगळ्याला वाटतं गुरुनं आशीर्वाद दिला की होता, अरे जमीन दाखवा ना. बापासाहेब नेहमी म्हणायचे, खडकावर पेरू का बी? खडक होऊन जर तुम्ही बसलेला असाल तर तिचं काय होणार आहे? चीज. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमी जर चांगली तयार असेल तर कसून असं बीजांकुर बाहेर येतं. आणि ते सांगतं की मातीची काय ताकद आहे. खान तशी खापरण, माय तशी लेकर. लेकर जर किडूक मिडूक असेल चालायला तर आई कशी आहे समजून घ्यावी, किंवा आईला पाहिल्यावर लेकरू कोणतं जन्मणार आहे हे समजावं. आईला 3दा ढकलावं लागत असेल 4 पावलं चालण्याकरता तर दारासिंग पैदा होईल तिच्यातनं, आशा करू नका. म्हणून बी सकस जमीन पाहिजे. निसर्गाप्रमाणे विस्तार पावते तसे या भारतात सर्व प्रकारच्या अर्थांचे बी पूर्ण आलेले आहे. सगळ्या अर्थाचं बी काय काय? 4 पुरुषार्थ. पुरुषार्थाची 4ही चौकट आत पाहता निज जीवन पट. गदी मांडगुळकरांनी सांगितलं. कोणते पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4ही पुरुषार्थ आलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष कधीतरी सांगू, आज गरज नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 पुरुषार्थ आणि 4 बुद्धी. 4 बुद्धी देखील आल्या. कोणत्या? आता हळूहळू तुम्हाला माहिती जरी असलं तरी हळूहळू जसा विस्तार होईल कथेचा तसं आपण सांगू. पण 4 बुद्धी कोणत्या? वैराग्य बुद्धी उपदेशिका राजर्षी विद्या, सिद्ध बुद्धी उपदेशिका सिद्ध विद्या, ऐश्वर्य बुद्धी उपदेशिका राजविद्या आणि धर्मबुद्धी उपदेशिका अर्षविद्या. अशा 4 विद्या आणि 4 बुद्धी ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत, त्याच महाभारतामध्ये आलेल्या आहेत, त्याच भागवतमध्ये आलेल्या आहेत. फक्त बी चांगलं आलेलं आहे. प्रश्न तुमचं हे पाहिजे काय? सुक्षेत्री जमीन चांगली पाहिजे. ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. अथवा शहरात राहिल्यावर मनुष्य जसा शहरीच होतो तसे श्री व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व प्रपंच व परमार्थ रूप प्रपंच उज्ज्वल होतो. शहरात राहिल्यानंतर जसा शहरी होतो, नगरात राहिल्यानंतर नागरिक होतो, तसंच व्यासांच्या वाणीतील तेज इतकं प्रचंड आहे शब्दांचं की प्रपंच आणि परमार्थमयी होतं. एवढी कला आहे त्याच्यामध्ये. आणि हेच ज्ञानेश्वरी जी शिकवते. कशा करता यायचं? प्रपंच आणि परमार्थ कसा करावा, वैज्ञानिक कसा करावा हे कळतं.